नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये कैरीचा मुरांबा। ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात कुणीही एकदम परफेक्ट बनवू शकतो आणि हा मुरांबा कुठलाही प्रिझर्वेटिव्ह न वापरता 6 महिने व्यवस्थित टिकतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्यासाठी मी सर्वात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचे मी साले काढून घेतलेले आहेत। आता या कैऱ्यांना आपल्याला उभे आणि आडवे काप देऊन घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी कैरीला काप देऊन घेत आहे ते। अशाच प्रकारे मी सर्व कैऱ्यांना सालं काढून त्याला उभे आणि आडवे काप देऊन घेणार आहे। असे काप दिल्यानंतर पहा आपल्या सर्व कैऱ्यांवरती छान चौकोनी डिझाइन तयार झालेली आहे। आता आपल्याला किसनीने याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत सर्व कैऱ्यांचे। आपण आडवे उभे काप दिल्यामुळे तुम्ही पाहू शकता किती छान चौकोनी स्लाइस तयार झालेले आहेत। आता अशाच प्रकारे सर्व कैऱ्यांचे मी स्लाइस करून घेणार आहे। आता हे सर्व कैरी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता त्यामध्ये मी टाकत आहे साखर। साखर टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 किलो कैरीसाठी आपल्याला 1 किलो साखर घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपल्याला हे 1 ते 2 तास झाकून ठेवायचं आहे। त्याला छान पाणी सुटतं 1-2 तासानंतर, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेत आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेत आहे। आता आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा मुरांबा बनवायचा आहे। हे व्यवस्थित उकळलं की याला एकसारखं हलवत राहायचं आहे। ही रेसिपी एवढी सोपी आहे की अगदी कुणीही सहज बनवू शकतं। हा मुरांबा टेस्टला सुद्धा एवढा छान लागतो की लहान मुलं आणि मोठे सर्व आवडीने खातात। हे अशाच प्रकारे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। आता आपल्या कैरीचा कलर चेंज होत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे वेलची पावडर। वेलची पावडरने मुरांब्याची टेस्ट आणखी छान होते। हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे ते खाली चिकटणार नाही। आता आपलं मिश्रण छानपैकी घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्या कैरीच्या स्लाइसचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यात पारदर्शकपणा आलेला आहे, अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे। म्हणजे आता आपला मुरांबा तयार आहे। बघा किती सुंदर रंग आला आहे आणि मुरांबा पण एकदम चमचमीत दिसतोय। चवीला गोड आणि थोडासा आंबट, अगदी परफेक्ट असा मुरांबा तयार झालेला आहे। हा मुरांबा पूर्ण थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात भरून ठेवा, तो अनेक दिवस टिकतो। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी भेटत राहू। धन्यवाद।